सर्कलमध्ये आपण या गणिताकडे थोडंसं नजर टाकूया की इन फिगर टू सर्कल्स इंटरसेक्ट ॲट पॉइंट M and N. Second drawn through M and N intersect the circles at point R, S and PQ respectively. Prove that segment SQ is parallel to segment RP. थर्ड डायग्राम बघा, थोडीशी तयारी करून ठेवली मी. तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. आपल्याला इथे जो अँगल बघायचा आहे तो हा 1, त्यानंतर हा 2 आणि हा 3. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे, एक इंटरसेक्ट पॉइंट आहे ना त्याला जॉईंट करायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला हा सॉल्व करायचा आहे. अँगल एक्सटेरियर घ्यायची, पहिले कोरोलरी यूज करायची. बघा MN हा जॉईंट करायचा पहिले. इथे आपण कन्स्ट्रक्शन काय केलं, जॉईन MN. आपण MN हा जॉईंट केला. आता याच्यामध्ये पहिला पॉईंट बघा, क्वाड्रिलॅटरल MRPN इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आहे, सायक्लिक. तर आपल्याला हा अँगल आणि हा अँगल प्रूव्ह करायचा आहे की एक्सटेरियर अँगल. म्हणजे आपल्याला काय यूज करावं लागेल, कोरोलरी. बाय कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. तुम्हाला माहिती आहे की त्याची कोरोलरी जर आपण यूज केली तर हा 1 आणि 2 अँगल हा कॉन्ग्रुएंट होतो. याचा अर्थ अँगल MRP इज कॉन्ग्रुएंट टू अँगल MNQ. हा झाला पहिला पॉईंट डायग्राम मधला. असेच पॉईंट्स क्रिएट करायचे म्हणजे तुम्हाला गणित सोडवायला सोपं जाईल. 3च पॉईंटमध्ये याचा आन्सर येतं. आता बघा डायग्राममध्ये 1, 2, 3 आपल्याला हे यूज करायचे आहेत. मग आता इथे जर बघितलं तर हा 2 आणि हा 3 आहे आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये 2 आणि 3 हा कॉन्ग्रुएंट होणार. म्हणजे आपल्याला इथे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम यूज करायचं आहे. पॉईंट सेकंड पॉईंटमध्ये क्वाड्रिलॅटरल MNQS इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. by cyclic quadrilateral theorem. आपल्याला माहिती आहे की अँगल MNQ प्लस अँगल MSQ या दोघांची बेरीज होणार 180. हा झाला सेकंड पॉईंट. आता फ्रॉम 1 and 2 आपण सांगू शकतो. लक्षात घ्या, फ्रॉम 1 and 2 MNQ च्या ऐवजी आपण MRP लिहू शकतो. याचा अर्थ इथे बघा, अँगल MRP प्लस अँगल MSQ इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच हा अँगल येणार R, लक्षात घ्या, आणि हा अँगल येणार S. या दोघांची बेरीज 180 होते आणि हे इंटेरियर आहे. त्यामुळे जर तुम्ही लक्ष दिलं तर बाय इंटेरियर अँगल थेरम, बाय इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. जर आपण इथे यूज केले तर सेगमेंट SQ इज पॅरलल टू सेगमेंट RP. तर अशा पद्धतीने हे प्रूव्ह होतं आणि ते अतिशय सोपं आहे. तुम्हाला याच्यामध्ये इंटेरियर अँगल टेस्ट यूज करायचे. त्यासाठी तुम्हाला 2 पॉईंटमधून तो इंटेरियर अँगल आणायचा आहे. तर हे गणित या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. या गणितामध्ये त्यांनी काय दिलं, सर्कल्स विथ सेंटर C and D. आपण काय केलं, C आणि D या दोघांना आपण वेगळं केलं. इथे आपण D घेतला. आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की डायमीटर जर आपण बघितला, सर्कल विथ सेंटर, पहिला पॉइंट सेंटर C, ED इज डायमीटर. हा काय त्याचा डायमीटर आहे. जर आपण डायमीटर जोडला, लक्षात घ्या,
तर त्या ठिकाणी डायमीटर जोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा डायमीटर जर आपण या पद्धतीने सगळे पॉईंट्स जॉईन केले, बघा आपण काय केलं, जॉईन केले सगळे पॉईंट्स, म्हणजेच जॉईन ईडी एडी. आता अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्क्युलर आर्क हा पॉईंट लक्षात ठेवा, आपल्याला कॉरोलरी आहे ही. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्क्युलर आर्क इज राईट अँगल, किंवा तो किती असतो, 90 डिग्री असतो. याचा अर्थ असा होतो की अँगल EAD इज इक्वल टू 90 डिग्री. हा पॉईंट लक्षात ठेवा, आपल्याला तिथे तो यूज करायचा आहे. तर गणितातला हा फर्स्ट पॉईंट आहे. याच्यानुसार आपण सेमी सर्क्युलर आर्कची कोरोलरी पहिल्या पॉईंटला यूज करायची. आता सेकंड पॉईंटमध्ये लक्ष द्या. हा जो सेकंड पॉईंट याच्यात लक्ष द्या. आता आपण आधीच्या पॉईंटनुसार जर तुम्ही हा डी पॉईंट जर जोडला इथे, तर ही 90 डिग्री आहे. 90 डिग्री याला आपण ए पॉईंट सांगितले इथे. आता तुमच्या लक्षात येईल की सेगमेंट बघा इथे, सेगमेंट AD इज किंवा DA म्हणा, काही म्हणू शकता, DA इज परपेंडिक्युलर टू त्या ठिकाणी कॉर्ड EB. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. हा फॉर्म्युला आपला 9चा फॉर्म्युला आहे. याचा अर्थ इथे या दोन लाईन सेम होणार, ही आणि ही, आणि म्हणून आपण सांगू शकतो की देअरफॉर सेगमेंट EA इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. तर अशा पद्धतीने हे गणित शॉर्टकट मेथड, पण पूर्ण 2 पॉईंटमध्ये तुम्हाला याचा आन्सर लिहून हे प्रूव्ह करावं लागेल. तर पहिला सर्कल, 2 सर्कल वेगळे करायचे. पहिल्या सर्कलमध्ये इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज करायचा, आणि सेकंड सर्कलमध्ये द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड याचा यूज करायचा. फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल. इथे O हा सेंटर दिलाय. सेगमेंट AB, सेगमेंट AC आर टँजंट सेगमेंट्स. रेडियस ऑफ द सर्कल इज R अँड लेंथ ऑफ AB इक्वल टू R. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, याच्यावरच गणित सॉल्व्ह होणार आहे तुमचं. हा जो पॉईंट आहे ज्याच्यामध्ये AB ची व्हॅल्यू R सांगितले, हा पॉईंट तुम्हाला गणितामध्ये वापरायचा आहे. आता इथे मी पॉईंट क्रिएट करतो. फर्स्ट लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करायचं आहे. जॉईन आपल्याला काय करायचं आहे, सेगमेंट OB अँड सेगमेंट OC हे दोन जॉईन करायचे आहेत पहिले. पण ते जॉईन करूया. पॉईंट लक्षात घ्या, इथे वेगळी डायग्राम काढायची गरज नाही, आपल्याला त्याच डायग्राममध्ये याचं उत्तर भेटेल. सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट कोणता आहे, OC. आता आपल्याला इथे एक थेरम यूज करायचं आहे, टँजंट बाय टँजंट सेकंड थेरम. Tangents from external point of a circle, tangents from external point of a circle are congruent. याचा अर्थ हे दोन कॉन्ग्रुएंट होणार, म्हणजेच AB लक्षात घ्या, इथे AB इक्वल टू AC होणार. हा पॉईंट झाला पहिला. AB आणि AC ची व्हॅल्यू सेम झाली, लक्षात घ्या. आता आपण इथे सेकंड पॉईंट क्रिएट करूया. आता सेकंड पॉईंट बघा,
सर्कल विथ सेंटर ओ हॅज रेडियस. आता याचे रेडियस आहेत. रेडियस कोणते आहेत तर ओ बी इक्वल टू ओ सी इक्वल टू आर. हा झाला सेकंड पॉईंट. म्हणजे याच्यामध्ये रेडियस दिलेले आहेत. ही रेडियस आणि ही पण रेडियस आहे. पण त्यांनी सांगितलं आहे, लक्षात घ्या, थर्ड पॉईंट लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे. बट लेंथ ऑफ ए बी इक्वल टू आर. म्हणजे ए बीची व्हॅल्यू आर दिले, याचा अर्थ ही पण आर होणार. म्हणजेच ए बी इक्वल टू ए सी इक्वल टू ओ बी. हे बघा, ए बी इक्वल टू ए सी इक्वल टू आर आहे. तसेच ओ बी इक्वल टू ओ सी इक्वल टू पण आर आहे. याचा अर्थ ए बी इक्वल टू ए सी इक्वल टू ओ बी इक्वल टू ओ सी. सगळे काय झाले, सेम झाले. आता टँजंट थेरम काय सांगतो लक्षात घ्या. रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. याचा अर्थ बाय टँजंट थेरम हे दोन अँगल्स 90 होणार. म्हणजेच अँगल ओ बी ए इक्वल टू अँगल ओ सी ए इक्वल टू 90 डिग्री. हे काय झाले, 90 डिग्री झाले. आता इफ लक्षात घ्या, if in quadrilateral all sides are equal, all sides are equal and a pair of opposite angles is equal to 90 degree, then that quadrilateral is square and therefore quadrilateral ABOC is a square. म्हणजे याचे दोन अँगल्स अपोजिट 90 डिग्री आणि ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट जर असतील, या सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत आणि याचे दोन पेअर अपोजिट अँगल्सचे काय आहेत 90 डिग्री आहेत, तर अशा वेळेस तो काय होतो, स्क्वेअर. तर अशा प्रकारे हे गणित तुम्हाला पूर्णपणे सॉल्व करायचं आहे. सोप्या मेथड्स आहेत, पॉईंट्स क्रिएट करायचे आणि त्या पद्धतीने सॉल्व करायचे. इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे की हा त्यांनी पॅरलेलोग्राम दिलाय. इट circumscribes the circle with center T, point E, F, G, R, H, R touching points. If A equal to 4.5, AB equal to 5.5, find AD. आता याच्यात पॉईंट्स क्रिएट करायचे. लक्षात ठेवा, पॉईंट्सच यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही कसे क्रिएट करता. फर्स्ट पॉईंट, तुम्हाला माहिती आहे की त्यांनी दिल्याप्रमाणे E बघा का F, G, H आर टचिंग पॉईंट्स आहेत. आता टँजंट्स सेकंड थेरम काय सांगतो आपल्याला, बाय टँजंट. फर्स्ट पॉईंट लक्षात घ्या, सेकंड थेरम, टँजंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट ऑफ ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट. आता त्यांनी काय काय दिलेत बघा. याच्यामध्ये एईची व्हॅल्यू दिले, आपण त्याच्यात किंमत टाकून देऊया. एई दिले 4.5, बघा इथे ही 4.5. त्याच्यानंतर EB दिले 5.5. लक्षात घ्या. आता आपल्याला टँजंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट ऑफ ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट, याचा अर्थ जेवढा EE आहे तेवढाच AH होणार. दोघांची व्हॅल्यू होणार 4.5 आणि जेवढा हा झाला 4.5 आणि जेवढा EB आहे तेवढाच BF होणार किंवा BE म्हणा, काही म्हणू शकता. B इक्वल टू BF इक्वल टू 5.5. हा झाला 5.5. आता याच्यात DH इक्वल टू, हे जे पॉईंट्स आहेत DH इक्वल टू DG इक्वल टू आपण X मानूया. म्हणजे हा X आहे तर हा पण X होणार.
आणि CF इक्वल टू CG इक्वल टू आपण y म्हणूया, म्हणजे हा y आहे तर हा पण काय होणार y. हा झाला फर्स्ट पॉईंट. याच्यात फर्स्ट पॉईंट इम्पॉर्टंट आहे, याच्यावरच तुम्हाला गणित सॉल्व करायचं आहे. फर्स्ट पॉईंटमध्ये टँजंट तुम्हाला काय करायचे आहेत, एक्सटर्नल टँजंट सेकंड थेरम यूज करायचं आहे. आता सेकंड पॉईंटला क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. हा पॅरलेलोग्राम आहे, इज ए पॅरलेलोग्राम, म्हणजेच अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. आता याच्या अपोजिट साइड्स कोणत्या येतील बघा. पहिले आपण घेऊया AB इक्वल टू काय होणार CD. पण AB म्हणजे कोणाची बेरीज, AE प्लस BE इक्वल टू DG प्लस CG. म्हणजेच व्हॅल्यूज बघूया. 4.5 प्लस 5.5 इक्वल टू x प्लस y होणार. हा किमती बघून घ्या त्याच्यात. म्हणजेच x प्लस y इक्वल टू होणार 10. हा आपला पहिला पॉईंट आहे पहिल्या साईडचा. म्हणजे अपोजिट साईड्स पकडून तुम्हाला हा पहिला पॉईंट भेटतो. लक्षात घ्या. x प्लस y इक्वल टू किती आहे 10. आता आपण सेकंड त्यातला थर्ड पॉईंट क्रिएट करू, किंवा AB इक्वल टू CD आहे तसंच आपण अल्सो AD इक्वल टू BC येणार अपोजिट साईड्स. म्हणजेच AH प्लस DH इक्वल टू त्या ठिकाणी BF प्लस CF आहे. किमती टाका. इथे 4.5 हा प्लस हा x आहे इक्वल टू 5.5 प्लस हा y. मग आता x इकडे ठेवला तर हा मायनस y होणार आणि तिकडे 5.5 मायनस 4.5 होणार. याचा अर्थ x मायनस y याची व्हॅल्यू येणार 1. हा झाला सेकंड पॉईंट. बघा इथे सेकंड, आणि याला आपण पाहिजे तर थर्ड करूया. हा पॉईंट आपण थर्ड. आता आपल्याला ॲडिंग इथे पुढचा पॉईंट लक्षात घ्या. बाय ॲडिंग इथे सेकंड अँड थर्ड या दोघांची ॲडिशन करूया. x प्लस y इक्वल टू किती आहे 10 आणि x मायनस y इक्वल टू आहे 1. इथे आपण त्याला ॲड केलं. लक्षात घ्या हे पॉईंट्स. मग आता इथे प्लस मायनस गेले, म्हणजेच इथे 2x येणार इक्वल टू 11, म्हणजे x इक्वल टू 11/2. याचा अर्थ x ची व्हॅल्यू होणार 5.5. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, AD. लक्षात ठेवा आपला आन्सर फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे फोर्थ पॉईंट AD. तर AD काढण्यासाठी तुम्हाला AH प्लस DH करायचं आहे. बघा इकडे आकृतीमध्ये, म्हणजेच तुम्हाला ADच काढायचं आहे फक्त, म्हणजेच 4.5 प्लस 5.5. आता AH ही 4.5 आणि HD किंवा DH ही x ची व्हॅल्यू आहे, म्हणजे हा AH हा 4.5 प्लस x होणार. म्हणजेच 4.5 प्लस 5.5 होतात 10 युनिट्स. याचा अर्थ AD ची व्हॅल्यू किती भेटली 10. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सॉल्व करायचं आहे. 2-3 वेळा प्रॅक्टिस केली तर हे गणित तुम्हाला सहज सुटेल. हे झालं तुमचं उत्तर. पुन्हा एकदा लक्ष द्या. इथे टँजंट सेकंड थेरम यूज करायचा. एक्सटर्नल पॉईंट ऑफ ए सर्कल टँजंट्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर सेकंडला क्वाड्रिलॅटरल थेरम यूज करायचा. अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. 2 इक्वेशन भेटणार. या 2 इक्वेशनला ॲड करायचं. याच्यामध्ये तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटणार. त्याच्यावरून तुम्ही AD काढू शकता. AD इक्वल टू AH प्लस DH. इन फिगर सर्कल विथ सेंटर M टचेस द सर्कल विथ सेंटर N. लक्षात घ्या. At point T, radius RM touches the smaller circle at S. Radius of circles are 9 cm and 2.5. याचा अर्थ जी स्मॉलर आहे ती 2.5 आणि बिगर आहे ती 9 cm आहे. आपल्याला रेशोज फाइंड आउट करायचे. बघा हां,
त्या ठिकाणी क्वेश्चन आन्सर्स फाइंड आउट करूया आपण पहिला. बघा, पहिला त्यांनी विचारले फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MT. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? लेंथ ऑफ सेगमेंट MT. आता MT बघा, मी ते डायग्राममध्ये दाखवतो. याचं सेंटर M आहे आणि हा T आहे. इथे बघा, तुमच्या लक्षात येईल MT. आणि त्यांनी काय सांगितलं आहे की रेडियस ऑफ सर्कल, क्वेश्चनमध्ये पॉईंटमध्ये आपण इथे रेडियस ऑफ द बिगर सर्कल त्या ठिकाणी कोणती होणार? MT. आणि त्याची व्हॅल्यू किती येणार? 9. म्हणजे हे झालं तुमचं पहिल्याचं उत्तर. त्यांनी दिलेलं आहे बिगर सर्कल 9 आहे आणि स्मॉलर सर्कल किती आहे? तर 2.5. म्हणजे हा 9 सेंटीमीटर होणार. हे झालं पहिल्याचं आन्सर. आता सेकंड पॉईंट बघा, इथे MT आहे, तोच पॉईंट आहे, फक्त डायग्राममध्ये तो समजून घ्या. M सेंटरला M आहे आणि हा T आहे, हा पॉईंट T, आणि याच्यामध्ये इथे N आहे. आता तुम्हाला विचारलं आहे MN. मग MT काढायचं असेल, बघा का, लक्षात घ्या, इथे M डॅश N डॅश T. याचा अर्थ जर मला MT काढायचं असेल तर मी MN प्लस NT करू शकतो. MTची व्हॅल्यू आहे 9, MN काढायचं आहे, आणि NT आहे 2.5. त्याचा जो स्मॉलर आहे तो 2.5 आहे रेडियस, लक्षात घ्या. म्हणजेच तो 2.5 आहे ना, म्हणजे MN इक्वल टू 9 मायनस 2.5. याचा अर्थ MNची व्हॅल्यू येणार MN इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. हे झालं सेकंड क्वेश्चन. आता अँगल NSM फाइंड आउट करायचं आहे. आता NSM हा जर तुम्ही बघितला, बघा तुम्हाला दाखवतो मी इथे NSM. हा सेंटरला N आहे आणि हा S इथे, हा पॉईंट S आहे, आणि जी बाहेरून लाईन आहे ती टँजेंट आहे त्या पॉईंटमध्ये. बघा, लक्षात घ्या, ही टँजेंट आहे, म्हणजे R आणि M. आता इथे पॉईंट लक्षात घ्या, सेगमेंट MR is tangent and tangent to the smaller circle and NS is radius. ठीक आहे, रेडियस बाय टँजेंट थेरम. आपल्याला इथे कोणता थेरम यूज करायचा आहे? टँजेंट. टँजेंट थेरमनुसार अँगल NSM इज इक्वल टू 90 डिग्री. हा क्वेश्चन आहे आपला. NSM इज इक्वल टू 90 डिग्री. हे झाले 3 पॉईंट्स. बघा, पहिल्या याच्यात रेडियस 9, दुसऱ्या याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी कोलिनियर पॉईंट यूज केला, आणि थर्डमध्ये टँजेंट थेरम जर यूज केला तर रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजेंट, आणि त्यानुसार तुम्हाला त्याची व्हॅल्यू NSM किती भेटणार? 90 डिग्री. अजून एक क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, फाइंड द रेशो MS आणि SR. आपल्याला हा पण फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपण ट्रायंगलचा पॉईंट यूज करणार आहे. इन ट्रायंगल NSM, अँगल NSM इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. फॉर्म्युला कसा येणार? MN स्क्वेअर इक्वल टू NS स्क्वेअर प्लस MS स्क्वेअर.
आता mn आहे 6.5 त्याचा स्क्वेअर इक्वल टू ns आहे 2.5 त्याचा स्क्वेअर प्लस ms स्क्वेअर होणार. लक्षात घ्या हा जो mn आहे हा आहे 6.5 आणि ns जो आहे तो आहे 2.5. आपल्याला ms काढता येईल याच्यामध्ये. पहिले ms काढूया. म्हणजे 6.5चा स्क्वेअर लक्षात घ्या 6.5चा स्क्वेअर करा. इथे 6.5चा आपण स्क्वेअर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी 42.25 इक्वल टू इथे 2.5चा स्क्वेअर करा म्हणजे 2.5 इंटू 2.5 करा तर इथे येतं 6.25 प्लस ms स्क्वेअर. याचा अर्थ ms स्क्वेअर इक्वल टू 42.25 मायनस 6.25. त्या ठिकाणी मायनस करा तर इथे ms स्क्वेअर इक्वल टू 42.25 मायनस 6.25 00 पॉईंट. इथे किती येणार 36 म्हणजे याचा आन्सर आहे 36. याचा अर्थ ms ची व्हॅल्यू होणार 6. या ठिकाणी आपल्याला ms किती भेटला 6 भेटला. आता लक्ष द्या तुम्हाला ms आणि SR काढायचं आहे. ms आणि SRचा रेशो. आता सेकंड आपल्याला तुम्हाला SR पॉईंट काढावं लागेल. आता SR काढण्यासाठी तुमच्या लक्षात येईल की SR हा वरती बघा MSR हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. M S आणि R म्हणजेच MR काढण्यासाठी तुम्हाला MS प्लस SR करावं लागेल. याचा अर्थ MRची किंमत आहे 9 MS आहे 6 प्लस SR म्हणजे SR इक्वल टू 9 मायनस 6 म्हणजे SRची व्हॅल्यू येणार 3. हा झाला SR. आणि मग लास्ट जो रेशो काढायचा आहे आपल्याला रेशो आहे MS अपॉन SR इक्वल टू 6/3 म्हणजेच 2/1. याचा अर्थ MS आणि SRचा रेशो 2:1 होणार. हे झालं तुमचं आन्सर. तर अशा पद्धतीने ही गणितं तुम्हाला सॉल्व करायची आहेत. पुन्हा एकदा बघा पहिला रेडियस आहे नंतर पॉईंट यूज केला कोलिनियर त्याच्यानंतर टँजंट थेरमने तो 90 येणार. पायथागोरसने त्याची व्हॅल्यू 6 येते. MSR यूज केला तर SR 3 आणि MS येतो 6 आणि MS भागिले SR करायचं आहे रेशो येतो 2:1.